नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। JSS रायगडचा स्वच्छता पखवाडा पंधरवड्यात सक्रिय सहभाग। डॉक्टर मेधा सोमय्या। कोपरोली उरण येथे JSS रायगडची मास्क मेकिंग स्पर्धा व वृक्षारोपण। जनसामान्यांमध्ये प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून विविध सरकारी योजना, स्वच्छता जनजागृती माहिती, आरोग्यविषयक जनजागृती, कौशल्य विकास उपक्रम आदींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून दिनांक 27 जुलै 2026 रोजी कोपरोली उरण येथे मास्क मेकिंग स्पर्धा, वृक्षारोपण व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। JSS रायगडचा स्वच्छता पखवाडा पंधरवड्यात सक्रिय सहभाग नोंदवला आहे। तसेच वृक्षारोपण बरोबर संरक्षण व संगोपन गरजेचे असे मत कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांना कार्यक्रमाप्रसंगी बचत गटाच्या CRP सौ भाग्यश्री पाटील यांच्या माध्यमातून स्वच्छतेची शपथही देण्यात आली। संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्ष सौ रत्नप्रभा बेल्हेकर, बोर्ड मेंबर श्री नरेनभाई जाधव, संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्याभरात JSS रायगडच्या माध्यमातून 15 जुलै ते 31 जुलै 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत विविध स्वच्छतेवर आधारित जनजागृती कार्यक्रम व उपक्रम स्वच्छता पखवाडा उपक्रमाअंतर्गत राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती संचालक डॉक्टर विजय कोकणे यांनी दिली आहे। कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार यांच्या विशेष पुढाकारातून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे कार्य मागील 20 वर्षांपासून सक्रियपणे सुरू आहे व आतापर्यंत 80,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे। यात स्वच्छता, आरोग्य व जनजागृती उपक्रमाचा एक भाग म्हणून कोपरोली उरण येथे मास्क मेकिंग स्पर्धा, वृक्षारोपण व कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या, कार्यक्रम अधिकारी सौ कल्पना म्हात्रे, बचत गटाच्या CRP सौ भाग्यश्री पाटील, सौ सरोज म्हात्रे, सौ करिश्मा म्हात्रे, प्रशिक्षिका सौ नंदा ठाकूर व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटील, कोपरोली उरण। शेती करायची नाही असं नाही, करायची चालेल आणि त्याच्याबरोबरही आपण गोड व्यवसाय म्हणून आपण बॅगा विकायच्या। मला हे कळत नाही की जर एकाच गावात दुसऱ्या एकाच गावाच्या एवढ्या सगळ्यांनी शिकले जाऊन म्हणतात ते बरोबर नाही। कुणाला विकतील त्या बॅगा, कशा विकणार, तुम्ही पैसे कसे कमावणार? सध्या काय आहे माहिती का मॅडम, ह्या व्यवसाय सगळ्यांना साधं शिवणकाम येतं, म्हणजे मग आपल्या घरातले कपडे बाहेर शिवायला द्यायला लागतात। तर मिनिमम स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेची शपथ। महात्मा गांधींनी फक्त राजकीय स्वातंत्र्यातील भारताचे स्वप्न पाहिले नव्हते, तर त्यांच्या स्वप्नामधील भारताची कल्पना ही एक स्वच्छ व